सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा बोर्ड पेपर 12 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. मग या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या बोर्ड पेपरसाठी जर तुमचा आतापासून अजिबात काहीच स्टडी झाला नसेल किंवा थोडाफार जरी स्टडी झाला असेल किंवा तुमचा कंप्लीट स्टडी झाला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तर विद्यार्थी मित्रांनो, गॅरंटीड 100% हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत तर ते वाढणार आहेत. ज्यांचा अजिबात स्टडी झाला नाही आहे त्यांना कम्प्लिटली यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा बोर्ड एक्झामला पेपरला जाणार आहात मराठीच्या, तर त्यामध्ये तुम्ही मार्क्स घेऊन येणार एवढी गॅरंटीड या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. असंच सांगणार आहे जे फॉलो करून तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर असे विद्यार्थी की ज्यांचा थोडाफार स्टडी झालेला आहे तर त्यांचे जे मार्क्स सध्या येतात मराठीच्या बोर्ड पेपरमध्ये, तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करत असाल तर ते तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. त्यानंतर ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे त्यांच्यासाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हे पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचा जो पेपर आहे तो तुम्ही पूर्ण सोडवणार आहात. त्यानंतर ते जेवढे मार्क्स तुमच्या हातात येत आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुमचे बोर्ड एक्झामला येणार आहेत मराठीच्या पेपरमध्ये, सांगू शकतो मी तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. कारण की असं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जे फॉलो करून गॅरंटीड तुमचे मार्क्स इथं सगळ्या विद्यार्थ्यांचे जे सुद्धा व्हिडिओ पाहत आहेत ते 100% इथं वाढणार आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा जो बोर्ड पेपर आहे जो की 12 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहतात मला माहिती नाहीये. होऊ शकते तुम्ही हा व्हिडिओ थोडेफारच काही दिवस बाकी असतील, 4 ते 5 दिवस, 2 ते 3 दिवस, 1 दिवस बाकी असेल किंवा 2 महिने बाकी आहेत तेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे. बट डोंट वरी, तुम्ही हा कधीही पाहत असाल, 1 महिना, 15 दिवस, 7 ते 8 दिवस, 1-2 दिवस जरी बाकी असतील, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल मराठी बोर्ड पेपरसाठी, तर तुम्ही पहा. हा तुमच्यासाठी आहे, मराठीच्या स्पेशल बोर्ड पेपरसाठी, जो पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत मराठीच्या बोर्ड पेपरसाठी. फक्त मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फॉलो करायचं आहे आणि गॅरंटीड पहा तुम्हाला कसे रिझल्ट मिळणार आहेत मराठीच्या बोर्ड पेपरसाठी. ठीक आहे, तर आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा, तुम्हाला काही फॉलो करायचं आहे जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि ते फॉलो करून तुम्हाला इथं पेपर तुमचा सोडवायचा आहे आणि जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ खूप दिवसा अगोदर पाहत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, किंवा 2-3 दिवस बाकी असतील, माहिती नाही मला कधी पाहतात, पण तुम्ही कधी पाहत असाल तर त्या वेळेमध्ये ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. ठीक आहे, तर पहा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहिली गोष्ट, कोणत्याही पेपरचा अभ्यास करताना, चांगला पेपर सोडवताना, चांगले मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असते ते म्हणजेच की त्या पेपरचा पेपर पॅटर्न. ठीक आहे, त्या पेपरचा पेपर पॅटर्न समजून घेणे इम्पॉर्टंट असते. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला मराठीच्या बोर्ड पेपरसाठी, तो म्हणजेच की आपल्याला पेपर पॅटर्न समजून घ्यायचं आहे की मराठीच्या बोर्ड पेपरचा पेपर पॅटर्न नेमका कसा असते. कारण की पेपर पॅटर्नच माहीत नाही आपल्याला, तर आपण मराठीचा बोर्ड पेपर कसा सोडवू शकतो. जर आपल्याला पेपर पॅटर्न माहिती असेल तर आपण चांगला पेपर इथं 100% सोडवू शकतो. म्हणजे 100% पैकी 50% तुमचा पेपर इथं तसा सॉल्व्ह होतो जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्न समजून घेता पेपर देण्याच्या अगोदर. ठीक आहे, तर म्हणून पहिला आपली स्ट्रॅटेजी मधला पॉईंट असणार आहे तो म्हणजेच की पेपर पॅटर्न आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. हा, स्ट्रॅटेजी, बरोबर बोलले, स्ट्रॅटेजी. तर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला जी सांगणार आहे ते फॉलो तुम्हाला करायची आहे. तर पहिली स्ट्रॅटेजी मधला पॉईंट आपला जो असणार आहे तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला पुढचे जे पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, पहा, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहतात ना, म्हणजे पुढे तुम्ही 100% पाहणार असं मला माहिती आहे. कारण की हा व्हिडिओ मला माहिती आहे मोठा होऊ शकते, खूप मोठा होऊ शकते, पण डोंट वरी, मलाही माहित नाही की ते मोठा होऊ शकतो. बट इम्पॉर्टंट काय की तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्येक पॉईंट जर स्किप नाही केला, तुम्ही फॉलो केलं, पाहिलं, तर गॅरंटीड मी सांगतो तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. कारण की मला अनुभव आहे, मागचे 4 वर्ष झाले विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी इंग्लिश, मराठी आणि हिंदी या 3 विषयासाठी मी जसं सांगतो ना तसं तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. जे तुम्हाला मी सांगतो ते विद्यार्थी फॉलो करतात आणि फ्रीमध्ये सांगतो यूट्यूबवरती. असं सांगतो ना, विद्यार्थी 100% बोर्डच्या पेपरला जातात. ज्यांना पासिंगची गॅरंटी नसते ते पास होतात, ज्यांना मार्क्स कमी राहतात तर ते मार्क्स शिल्लक स्कोर करून येतात, ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे ते अजून मार्क्स चांगला घेऊन येतात आणि पूर्ण पेपर सोडून येतात. जे मी तुम्हाला सांगतो ते फॉलो करून. हा, कारण की विद्यार्थ्यांचे दरवर्षी जेव्हा व्हिडिओ बनवतो, समजा मराठीचा पेपर आहे, मराठीनंतर दुसऱ्या पेपरचा मी व्हिडिओ बनवतो, त्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये विद्यार्थी सांगतात की दादा तू जसं सांगितलं मी तसंच फॉलो केलं आणि खूप चांगला पेपर सोडवला. इंग्लिश आणि मराठी सगळ्या विषयासाठी मी इथं सांगत असतो, है ना. तर म्हणून लक्षात ठेवा, अनुभव बोलतो जे मी सांगतो, म्हणून तुम्ही ते फॉलो करा गॅरंटीड जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा, चला आपण सुरू करूया टाइम वेस्ट न करता. ठीक आहे, पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, पहा, तुमच्याकडे एवढी मेहनत मी करतो आणि पहा, दरवर्षी
हा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे इंग्लिश किंवा मराठीचा जो आहे व्हिडिओ तो जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थी पाहतात. ठीक आहे, 2 ते 2.5 लाख विद्यार्थी पाहतात अशा टाईपचे जे व्हिडिओ मी बनवतो. प्रत्येक व्हिडिओ माझा तुम्ही जाऊन पहा YouTube चॅनलवरती 2 ते 2.5 लाख विद्यार्थी व्ह्यूज म्हणजे तेवढे विद्यार्थी पाहतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय की आता त्याला बूस्ट मिळणे गरजेचं आहे. बूस्ट म्हणजेच काय की जवळपास 12वीचे विद्यार्थी मराठीचा बोर्ड पेपर देण्यासाठी जवळपास 15 लाख विद्यार्थी जात असतात. विद्यार्थी मित्रांनो एवढी संख्यानं भारी संख्येने विद्यार्थी जातात, पण तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. जर 15 लाख विद्यार्थी इथं पाहत असतील तर आपलं माझं टार्गेट काय माहिती आहे का 1 मिलियन. 1 मिलियन म्हणजे जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायलाच पाहिजे. मग कसं पाहतील हे तुमच्याच्याने पाहतील. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहता जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करावा लागणार आहे. मी शेअर करायला का सांगतो कारण की मी जसं सांगत आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोर्ड पेपरच्या वेळेस तुम्हाला असं कोणीच सांगणार नाही जसं मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त तुमचं यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, टेलिग्राम ग्रुप जेवढे विद्यार्थी असतील व्हॉट्सअपवरती प्रत्येकाला स्पेशल हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा कारण की तेवढा कामाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लगेच आताच्या आता तुम्ही शेअर करा जर तुम्हाला खरोखर चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर. ठीक आहे, म्हणून शेअर नक्की करा. त्याबरोबर लाईकचं बटन दिसते खाली फ्रीमध्ये एकदम लाईक करून ठेवा. ओके, हे गोष्टी मी तुम्हाला मागत आहे आणि हे तुम्हाला करायच्याच आहेत. ठीक आहे, जे मी सांगत आहे ते फॉलो करत असाल तर ह्या गोष्टी करायच्याच आहेत. पहिले शेअर करा व्हिडिओ, मग लाईक करा आणि त्यानंतर कॉमेंट्समध्ये सगळ्यांनी मला इथं सांगायचं आहे ते म्हणजेच की 12वी मराठी असं लिहायचं आहे तुम्हाला. आणि जे विद्यार्थी लिहितील 12वी मराठी गॅरंटीड त्यांना चांगले मार्क्स इथं 100% मिळणारच आहेत. आणि असं मी समजणार आहे की हां मी तुम्हाला जे सांगत आहे तुम्ही ते फॉलो करत आहात. तुम्ही शेअर केला व्हिडिओ, तुम्ही लाईक केला जेव्हा तुम्ही असे कॉमेंट्स कराल 12वी मराठी. ठीक आहे, हे गोष्टी तुम्हाला काही आहेत ज्या फॉलो करायच्या आहेत माझ्या आयडी. ठीक आहे, तर हे तुम्ही फॉलो करा कारण की आपलं टार्गेट आहे 10 लाख विद्यार्थ्यापर्यंत तो हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला इथं फायदा झाला पाहिजे. तर पहा सुरू करूया आपण. तर पहा मोस्ट इम्पॉर्टंट पहिला स्ट्रॅटेजीमधला आपला पॉईंट आहे तो म्हणजेच की आपल्याला पाहायचा आहे पेपर पॅटर्न. ठीक आहे, पेपर पॅटर्न आपल्याला इथं पाहायचा आहे. ठीक आहे, पेपर पॅटर्न आपण पाहूया. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हा जो 80 मार्काचा पेपर आहे 80 मार्काचा पेपर लिहिताना आपल्याला इथं काही मार्क्स फिक्स असतात. ठीक आहे, 80 पैकी जवळपास 40 मार्क तुमचे फिक्स असतात विद्यार्थी मित्रांनो. तर फिक्स क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा फिक्स क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 80 पैकी 40 फिक्सवाले क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. विद्यार्थी मित्रांनो पहा तुमचा 80 मार्काचा पेपर असतो आणि तो तुम्हाला 3 तासामध्ये सोडवायचा असतो. सोपी गोष्ट नाही आहे. मराठीचा पेपर आहे, 3 तासामध्ये सोडवणे खूप कठीण असते. बरेच विद्यार्थी म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी नाही सोडवू शकत. जे हुशार असतात ते पण नाही सोडू शकत. पण माझ्या स्ट्रॅटेजीनुसार मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की 3 तास काय त्याच्या अगोदर 2.5 तासामध्येच तुम्ही पूर्ण पेपर सोडून येऊ शकता. जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते तुम्ही फॉलो केलं तर. तिसरा पॉईंट असणार आहे आपल्याला तो म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट ड्युरिंग बोर्ड पेपर. मराठीचा जेव्हा बोर्ड पेपर देणार आहात तर त्यावेळेस कसा टाईम मॅनेजमेंट करायचा तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिसरा पॉईंट सांगणार आहे. तर हे स्टेप बाय स्टेप आपण जाऊया आणि पूर्ण स्ट्रॅटेजी तुम्हाला इथं समजणार आहे की मराठी बोर्ड पेपरसाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर चला टाइम वेस्ट न करता आपण इथं पाहूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला तो म्हणजेच की पेपर पॅटर्न आपण इथं पाहूया. ओके, चला पाहूया. तर पहा महाराष्ट्र बोर्डाने स्वतः ऑफिशियली 12वी मराठीचा बोर्डाचा पेपर पॅटर्न आपल्याला इथं दिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता 12वी मराठी युवक भारती. ठीक आहे ना, महाराष्ट्र बोर्डाने आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्यानुसार अगोदर आपण पेपर पॅटर्न पाहूया. तर टोटल पेपर तुमचा विद्यार्थी मित्रांनो 80 मार्काचा येतो. मराठीचा 12वीचा टोटल 80 मार्काचा. ठीक आहे, तर पहा यामध्ये सगळ्यात पहिला विभाग येतो तुमचा गद्य. विभाग 1 येतो गद्य. गद्य म्हणजेच काय तुमचे पॅरिग्राफ असते तुमचं. आणि तुमच्या पुस्तकामध्ये जे गद्य म्हणजे पाठ दिलेले आहेत 12वी मराठीच्या पुस्तकामध्ये त्याच्यावर आधारित हा असतो. एकूण टोटल 20 मार्कासाठी हा गद्य विभाग येतो. या विभागामध्ये तुम्हाला येते कृती क्रमांक 1 यामध्ये कृती क्रमांक 1 मध्ये पठित उतारा म्हणजे तुमच्या पुस्तकामधून जे पाठ तुम्हाला दिले आहेत त्या पाठामधला एखादा उतारा म्हणजे पॅरिग्राफ तुम्हाला देतात या प्रश्नामध्ये. प्रश्न क्रमांक कृती मध्ये त्या पॅरिग्राफ मधून शोधून तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. कोणते तर पहा आकलन कृती आणि स्वमत अभिव्यक्ती. आकलन कृती शोधून लिहावे लागतात. स्वमत अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचं मत लिहायचं असते. ठीक आहे, पुढे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोस की आकलन कृती म्हणजेच काय, स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच काय. ठीक आहे ना, तर आकलन कृती 2 असे मार्क असतात आणि स्वमत अभिव्यक्तीला 4 मार्क. असे टोटल 8 मार्कासाठी एक पहिला पॅरिग्राफ येतो तुमच्या पुस्तकामधून. त्याच्यावरती शोधून तुम्हाला उत्तर लिहायचे असतात टोटल 8 मार्कसाठी. ठीक आहे,
याच विभागामध्ये गद्य विभागामध्ये दुसरा येतो आ प्रश्न. यामध्ये सुद्धा तुम्हाला पठित गद्य याच्यावरती येणार आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकामधून यामध्ये सुद्धा एक पॅरेग्राफ येणार आहे दुसऱ्या पाठामधला, सेम नसणार आहे, दुसरा पॅरेग्राफ असणार आहे. याच्यावरती सुद्धा शोधून तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन आकलन कृती आणि स्वमत अभिव्यक्ती अशा टाईपचे टोटल 8 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारतात. ठीक आहे. पुढे पहा, याच विभागामध्ये ई प्रश्न येतो तिसरा, तो म्हणजेच की अपठित गद्य उतारा. अपठित म्हणजेच काय, की जो तुमच्या पुस्तकामधून नाहीये, तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. म्हणजे मराठीमधला तुमची 12वीचं बोर्डाने जे पुस्तक दिलं आहे त्यामधला नाही, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा इतर मराठीमधला एखादं साहित्य वगैरे असेल, काही पण असेल, त्यामधून तुम्हाला एक उतारा दिलेला असतो टोटल 2 क्वेश्चनसाठी. आकलन कृती किती मार्क्ससाठी? 2+2 4 मार्क्ससाठी. समजलं? म्हणजे असे एकूण 3 पॅरेग्राफ येतात, 2 तुमच्या पुस्तकामधले आणि 1 पुस्तकाच्या बाहेरचा. असे टोटल 8+8 16 आणि पुस्तकाच्या बाहेरचा एक 4, असे 20 मार्कासाठी तुम्हाला 3 पॅरेग्राफ पहिल्या विभागामध्ये विचारतात. चला पुढे. तर पुढे आहे तुम्हाला विभाग क्रमांक 2 पद्य. पद्य म्हणजेच काय? पद्य म्हणजेच होते कविता. कवितेमध्ये एकूण 16 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारतात. यामध्ये पाहू शकता तुम्हाला कृती क्रमांक 2 मध्ये प्रश्न विचारतात. यामध्ये पठित पद्य म्हणजे संपूर्ण कविता देतात. या प्रश्नामध्ये कविता तुम्हाला देतात, जसे पॅरेग्राफ दिला होता. तुमचे जेवढे कविता तुम्हाला दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, त्या कवितेपैकी एक कविता तुम्हाला इथं देणार आहेत. ठीक आहे. एक कविता तुम्हाला इथं देणार इथं प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि त्यामधून शोधून तुम्हाला उत्तरे लिहावे लागतात. हे 3 प्रश्न, आकलन कृती आणि अभिव्यक्ती कृती. ठीक आहे ना. तर हे 3 प्रश्न विचारतात टोटल 8 मार्क्ससाठी एका कवितेवरती. ठीक आहे. याच मध्ये दुसरा प्रश्न येतो तुम्हाला आ प्रश्न. आ प्रश्नामध्ये पठित पद्य पाठावर आधारित, म्हणजे यामध्ये सुद्धा ना तुम्हाला एक कविता देतात. ठीक आहे ना. तर यामध्ये तुम्हाला अकृतीसाठी दिलेली कविता सोडून, म्हणजे या प्रश्नामध्ये जे कविता दिलेली आहे ते या आ प्रश्नामध्ये नसणार आहे. ठीक आहे ना. पहिल्या प्रश्नामध्ये जे कविता असणार आहे ते इथं रिपीट नाही होणार, इथं दुसरी तुम्हाला देणार आहेत, आणि ते म्हणजे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा या प्रश्नासाठी. ठीक आहे ना. तर तुम्हाला 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे, म्हणजे पूर्ण कविता नाही देतील, पण त्याच्यामधल्या 4 काव्यपंक्ती 4 ओळी तुम्हाला देतील आणि सांगतील की बा हा पहा, याच्यामधून तुम्हाला काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. टोटल 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारतात. त्यानंतर आहे तुम्हाला ई प्रश्न. ठीक आहे ना. ई प्रश्न, या ई प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारतात. ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. एक आहे काव्य सौंदर्य आणि एक आहे रसग्रहण. ठीक आहे. काव्य सौंदर्यामध्ये सुद्धा एक कवितेच्या ओळी देणार आहेत, 4 ते 6 ओळी, आणि रसग्रहण प्रश्नावली सुद्धा तुम्हाला 4 काव्यपंक्ती देणार आहेत. आता रसग्रहण कसं करतात, काव्य सौंदर्य कसं करतात, हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा, हे तुम्हाला कविता 2 वेगवेगळ्या कवितेवरती इथं असणार आहे. समजलं? त्यानंतर पहा, म्हणजे एकूण तुम्हाला इथं या एका प्रश्नामध्ये 4 कविता वेगवेगळ्या येणार आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यावरती एक वेगळी कविता. ओके. त्यानंतर हा काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, याच्यावरती वेगळ्या कवितेच्या ओळी, आणि हे जे 2 प्रश्न आहेत काव्य सौंदर्य आणि रसग्रहण, याच्यावरती 2 वेगवेगळ्या कवितेच्या ओळी तुम्हाला विचारणार आहेत. ठीक आहे. तर असे तुम्हाला टोटल हे प्रश्न दिलेले असतात, आणि हे 2 पैकी कोणते एक सोडवायचं असतो, एक तर काव्य सौंदर्य किंवा मध्ये आहे रसग्रहण. टोटल 4 मार्क्ससाठी, 4 मार्काला हा, 4 मार्काला हा, आणि 8 मार्काला हा. तर पाहू शकता किती झाले, एकूण 16 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो हा पद्य विभाग तुम्हाला विचारतात. त्यानंतर पुढील येतो तुम्हाला विभाग 3. विभाग 3 मध्ये तुम्हाला साहित्य प्रकार कथा. यामध्ये सुद्धा पहा, कृती क्रमांक 3 असते. यामध्ये तुम्हाला पठित उतारा दिलेला असतो. म्हणजे साहित्य प्रकार नावाचा तुमच्या पुस्तकामध्ये एक विभाग आहे. त्यामध्ये तुम्हाला जे साहित्य प्रकाराचे पाठ दिलेले आहेत, कथा दिलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला एक उतारा येणार आहे तुमच्या पुस्तकामधून, आणि तिथं तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे ना. एक आकलन कृतीवरती आणि दुसरा सुद्धा आकलन कृती. ठीक आहे ना. टोटल 4 मार्क्ससाठी, म्हणजे जो उतारा तुम्हाला दिलेला आहे त्यामधून तुम्हाला इथं शोधून लिहावे लागतात. ओके. तर पहा, यामध्येच दुसरा प्रश्न असतो आ वाला. आ प्रश्नामध्ये तुम्हाला सुद्धा इथं पहा, पठित कथांवर आधारित 4 कृती देणे. टोटल तुम्हाला जे कविता पठित दिलेला आहे कथा तुम्हाला, याच्यावरती तुम्हाला टोटल 4 प्रश्न देणार आहेत. ओके. आणि पहा, प्रत्येक त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहेत. म्हणजे 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे असतात, म्हणजे अटेम्प्ट आणि 2 अशा टाईप. ठीक आहे ना. तर असे तुम्हाला 3+3 6 मार्क्ससाठी हे विचारतात. ठीक आहे. म्हणजे 6 मार्क्ससाठी दुसरा उतारा देणार आहेत, आणि पहिला उतारा तुम्हाला 4 मार्क्ससाठी, म्हणजे 6 टोटल 10 मार्क्ससाठी हा जो विभाग आहे साहित्य प्रकार कथा, हा तुम्हाला विचारतात. त्यानंतर पुढील विभाग पहा, तो म्हणजे की उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीमध्ये पहा,
प्रश्न येतो. पहा आपण जे इथं आहे ना समजून घेत आहे पेपर पॅटर्न. पुढे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की नेमकं कशा टाईपचे फिक्स क्वेश्चन वगैरे आहेत, आहे ना. म्हणून सध्या आपण एक ओव्हरऑल रिव्ह्यू पाहत आहोत की कशा पद्धतीचा पेपर तुम्हाला येतो आणि अशाच टाईपचे क्वेश्चन सेम 100% तुम्हाला हेच अशाच टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहे, कारण की हा बोर्डाचा ऑफिशियल पेपर पॅटर्न आहे, ठीक आहे ना. त्यानंतर पहा उपयोजित मराठीमध्ये. आता लक्षात द्या, उपयोजित मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहे आणि असणार आहे. पहिल्या प्रश्नामध्ये पहा 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे. म्हणजे 4 तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. त्यापैकी 2 सोडवायचे असतात आणि प्रत्येकाला किती असतात? प्रत्येकाला 2 मार्क असं असतात. म्हणजे टोटल 4 मार्कासाठी तुम्हाला हे 2 प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये विचारतात. याचमध्ये पहा तुम्हाला हा प्रश्न असतो आणि महत्त्वाचं म्हणजेच काय, याच्यामध्ये तुम्हाला कोणताही उतारा देतील नाहीत. उतारा नसणार तुम्हाला, डायरेक्टली प्रश्न असणार तुम्हाला, है ना. त्यानंतर पहा उपयोजित घटकांवर आधारित कौशल्य. याच्यामध्ये पहा 1 ते 4 घटकांवर आधारित तुम्हाला प्रत्येकी 5 गुणांसाठी 4 कृती देतील तुम्हाला आणि त्यापैकी 2 सोडवायचे असतात आणि 2 सोडवले म्हणजे प्रत्येकाला 5 मार्क असे टोटल 10 मार्कसाठी हे तुम्हाला विचारतात. ओके, टोटल 10 मार्कसाठी. तर अशा टाईपचं तुम्हाला उपयोजित मराठीमध्ये हे 2 प्रश्न विचारतात. उपयोजित मराठीमध्ये 10 मार्कसाठी टोटल 14 मार्कसाठी तुम्हाला हे विचारतात, ठीक आहे ना. त्यानंतर पहा पुढचा विभाग आहे तो म्हणजेच की व्याकरण व लेखन. ओके, आता पहा व्याकरण व लेखन हा मोस्ट इम्पॉर्टंट विभाग आहे तुमच्या मराठीच्या बोर्ड पेपरमध्ये. यामध्ये पहा तुम्हाला टोटल 20 मार्कासाठी हा विभाग विचारतात, ठीक आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा, हे तुम्हाला दिलेलं आहे पाहू शकता. प्रश्न येतो यामध्ये व्याकरण घटक व वाक्प्रचार याच्यावरती प्रश्न असतात. पहा टोटल 5 प्रश्न असतात, जसं की व्याकरणाचे फिक्स आहेत. वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार हे 5 प्रश्न प्रत्येकाला 2 मार्क असे टोटल 10 मार्कसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके, याच विभागामध्ये तुम्हाला प्रश्न असतो तो म्हणजेच की निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये तुम्हाला 5 प्रकारचे निबंध या विषयावरती टॉपिक दिलेले असतात, जसं की वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पना प्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. या 5 टाईपचे जे निबंध असतात त्याच्यावरती तुम्हाला विषय दिलेले असतात, टॉपिक दिलेले असतात. त्याच्यापैकी तुम्हाला एक सोडवायचा असतो. टोटल किती? 10 मार्कसाठी तुम्हाला हे विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एंड झाला. म्हणजे पेपर पॅटर्न आपण पूर्ण इथं आता पाहिलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल जे विभाग मी तुम्हाला सांगितले, तसे प्रश्न तुम्हाला मी सांगितले, त्या पद्धतीचे तुम्हाला पेपरमध्ये 12वी मराठीच्या 12 फेब्रुवारीला जो पेपर होणार आहे, 100% अशाच टाईपचे अशाच विभागामध्ये तुम्हाला 80 मार्कसाठी पेपर येणार आहे. तर हा झाला पेपर पॅटर्न. आता पुढची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये शेअर करणार आहे, ते म्हणजेच की फिक्सवाले क्वेश्चन. हा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत ना फिक्सवाले क्वेश्चन इथं पाहणार आहोत. आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे, जे फिक्सवाले क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगणार आहे ना, ते फिक्सवाले क्वेश्चनच तुम्हाला इथं मार्क्स देणार आहेत बोर्डच्या पेपरमध्ये. जो 12वी मराठीचा बोर्ड पेपर आहे त्यामध्ये 80 मार्काचा तुमचा पेपर आहे आणि 80 पैकी जवळपास 40 मार्काचे तुम्हाला फिक्स, टोटल 40 मार्काचे फिक्स क्वेश्चनचे टाईप असतात, जे की बोर्ड पेपरमध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते 40 मार्काच्या प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कसा वगैरे अभ्यास करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. चला आपण इथं पाहूया. तर पहा, आपण पेपर पॅटर्न पाहिला. आता पेपर पॅटर्न पाहताना तुमच्या काही गोष्ट लक्षात आली का? काय ते मी त्याला सांगतो. तर पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो विभाग क्रमांक 5 आहे तुमचा व्याकरण व लेखन. ओके, लक्षात ठेवा. पहा, विभाग क्रमांक 5 आहे व्याकरण व लेखन. या विभागामध्ये 2 प्रश्न येतात, ठीक आहे ना. जे मेन क्वेश्चन येतात ते 2 येतात. प्रश्न येतो तुमचा व्याकरण घटक व वाक्प्रचार आणि प्रश्न येतो तुमचा निबंध लेखन, ठीक आहे. पहा, आता या विभागामध्ये पहा, प्रश्न जो आहे तुम्हाला, या प्रश्नावरती तुम्हाला सगळ्यात पहिले पहा, हे जे 5 प्रश्न दिसतात, कोणते दिसतात? एक आहे वाक्य रूपांतर, एक आहे समास, एक आहे प्रयोग, एक आहे अलंकार, एक आहे वाक्प्रचार. हे 5 प्रश्न आहेत तुम्हाला. आता मला सांगा, वाक्य रूपांतर हा प्रश्न ग्रामर मधला आहे, म्हणजे तुमच्या व्याकरणामधला आहे. आता वाक्य रूपांतर कसं करतात? ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल वाक्य रूपांतर कसं करतात. तुमचा अभ्यास झाला असेल तर, नाही झाला असेल तर तुम्हाला नाही माहिती, ठीक आहे. आता वाक्य रूपांतर कसं करतात, याचा टाईप आहे, हा फिक्स आहे. त्यानंतर समास बदलणार आहे का?
समासाचे प्रकार बदलणार आहे का? नाही. प्रयोगाचे प्रकार बदलणार आहे का? अलंकाराचे प्रकार बदलणार आहे का? वाक्प्रचार काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? आणि वाक्प्रचार बदलणार आहे का? नाही बदलणार. विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत ना, हे फिक्स आहेत. तुम्हाला जेव्हा 12वी मराठीचा बोर्ड पेपर तुमच्या समोर येणार आहे प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% ठरलेलं आहे. किती? 100% ठरलेलं आहे. 100 नी 101% सांगतो ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन यामध्ये प्रश्नामध्ये हे 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला 100% सापडणार आहेत. कोणतं? वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार. हे 5 प्रश्न तुम्हाला 101% पेपरमध्ये असणार आहे. मग आता हे फिक्स क्वेश्चन नाही झाले का? हा झाले ना. मग आता फिक्स क्वेश्चन कसे झाले? काही विद्यार्थी म्हणतील की दादा फिक्स क्वेश्चन तू कसं काय सांगत आहे बोर्डाच्या पेपरचे? अरे समजून घ्या. समजा आता वाक्य रूपांतर आहे. आता वाक्य रूपांतर कसं करतात? हे जर तुम्ही आतापासून प्रॅक्टिस करून गेले, आहे ना? ओके. वाक्य रूपांतर कसं करता याची तुम्ही प्रॅक्टिस करून गेले, ठीक आहे ना? जसं आता समास आहे, ओके, द्विगु समास झालं, है ना? अशा टाईपचे तुम्हाला दिलेले असतात समासाचे प्रकार किंवा प्रयोग आहे, अलंकार आहे, याचे प्रकार आहेत. तर तुम्हाला काय करायचं याचा अभ्यास करायचा आहे. हे फिक्स वाले क्वेश्चन आहे, यामध्ये बदल होणार नाहीये. वाक्य रूपांतर तुम्हाला जे दिलेलं असते वाक्य रूपांतरामध्ये बदल नाही होणार ना. एका प्रकारचं वाक्य आहे ते दुसऱ्या प्रकारामध्ये बदलायचं आहे. ते तुम्हाला प्रकार दिलेले आहेत तुमच्या मराठीच्या सिलेबसमध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला बदल होणार नाहीये ना. तर हे फिक्स वाले क्वेश्चन आहेत. म्हणजे क्वेश्चनच्या टॉपिकमध्ये बदल होणार, पण जो लिहिण्याचा आन्सर लिहिण्याचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये बदल नाही होणार. म्हणून समजून घ्या फिक्स वाले क्वेश्चन आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आतापासून. तुमच्याकडे जेवढा सुद्धा वेळ असेल, तुम्ही व्हिडिओ पाहता, जेवढा सुद्धा वेळ असेल ना तुमच्याकडे, मी गॅरंटीड सांगतो त्या वेळेमध्ये तुम्ही हे करू शकता. ठीक आहे ना. पहा, ज्याला मार्क्स घ्यायचे आहेत ते इथं बहाणा नाही देतील आणि 100% करतील. आणि मी सांगतो तुम्ही हा व्हिडिओ पाहता ना, म्हणून 100% करा. माझ्यासाठी तरी करा की हे 5 प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही कसे करू शकता? तर सिंपल सांगतो, तुमचं जे पुस्तक तुम्हाला दिलं आहे, ओके, तुमचं पुस्तक स्वतःचं 12वी मराठीचं, त्या 12वी मराठीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळंच्या सगळं व्याकरणाचे हे 5 प्रश्न तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा आहेत. हे वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार, ते तुम्ही जा, ते वाचा, समजून घ्या. मग तुम्हाला समजेल की बाबा याचं प्रश्नाचे उत्तर कसं लिहितात. किंवा जर तुमच्याकडे 21 अपेक्षित असेल ते बेस्ट आहे, ओके. किंवा जर तुमच्याकडे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतील, ठीक आहे, ते तुम्ही पहा, ठीक आहे ना. त्याच्यामधून तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करा की पास्ट इयरमध्ये कसे प्रश्न आले होते. तर हे तुम्हाला करायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर हे 5 प्रश्न तुमचे फिक्स आहेत बोर्ड एक्झाममध्ये, जे की तुम्हाला टोटल 10 मार्क्स देणार आहेत. तर मी तुम्हाला जे सांगितलं 40 मार्क फिक्स आले, त्यापैकी हे 10 मार्काचे मी तुम्हाला इथं सांगितलं. आता उरले किती? 30 मार्काचे प्रश्न फिक्सवाले. तर चला मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, पुढे तुम्हाला एक प्रश्न येतो, प्रश्न तो म्हणजेच की निबंध लेखन. तर निबंध लेखनामध्ये पहा, हे सुद्धा फिक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध, हे 5 प्रकारचे निबंध ठरलेले आहेत, फिक्स आहे. ओके. वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्हाला एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं वर्णन तुम्हाला करावं लागणार आहे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध, एका व्यक्तीचं जे चित्र, म्हणजे काय म्हणतात, चित्र नाही म्हणजे जीवन चरित्र जे असते वगैरे, त्याच्यावरती तुम्हाला व्यक्तिचित्रणात्मक निबंध, व्यक्ती कसा होता, काय होता, अशा टाईपचा तुम्हाला निबंध येतो. आत्मवृत्तात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक म्हणजेच काय की स्वतः बद्दल जे असेल आत्मवृत्तात्मक निबंध, तर त्या टाईपचं. किंवा कल्पनाप्रधान निबंध, म्हणजे एका गोष्टीची तुम्हाला कल्पना करायची की मी हे झालो असतो तर, मी ते झालो असतो तर, अशा टाईपचे तुम्हाला, आहे ना. त्यानंतर वैचारिक निबंध, म्हणजे वैचारिक निबंध तर सगळ्यात सोपी वाटते मला. वैचारिक निबंध म्हणजे तुम्हाला टॉपिक देतात, त्या टॉपिकवरती तुम्हाला विचार तुमचे मांडायचे आहेत, त्याला म्हणतात वैचारिक निबंध. तर अशा टाईपचे तुम्हाला हे 5 प्रकारचे निबंध लेखन असते. ओके. तर याच्यावरती तुम्हाला 5 निबंध येतात. 5 पैकी तुम्हाला कोणताही एक सोडवायचा असतो. 200 ते 250 शब्दात लिहायचं असते. समजून घ्या, 10 मार्क्ससाठी तुम्हाला येते. मग आता तुम्ही जर आतापासून हे 5ही प्रकारच्या निबंधाची जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तुम्ही काय करा, एक काम सांगतो जे फॉलो करा तुम्ही. कितीही वेळ असेल तुमच्याकडे, कमी वेळ असेल तर तुम्हाला थोडं कमी प्रॅक्टिस करावी लागणार, पण जास्त वेळ असेल तर मी तुम्हाला जे सांगत आहे तुम्ही करा. काय करा, वर्णनात्मक निबंध आहे ना, तुम्ही 10 वर्णनात्मक निबंधाची प्रॅक्टिस करा. व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचे 10 व्यक्तिचित्रणात्मक निबंध सोडवा. आत्मवृत्तात्मकचे 10 आत्मवृत्तात्मक निबंधाचे प्रश्न सोडवा. त्यानंतर कल्पनाप्रधान निबंधाचे 10 कल्पनाप्रधान निबंधाचे प्रश्न सोडवा. त्यानंतर वैचारिक निबंधाचे 10 वैचारिक निबंधाचे प्रश्न तुम्ही सोडवा. हे जर तुम्ही केलं ना, मी तुम्हाला आता लिहून देतो की तुमच्या बोर्ड पेपरमध्ये हे प्रश्न तुम्ही एवढा चांगला सोडवणारा निबंध लेखनाचा की 10 पैकी 10 मार्क सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
कारण कसं आहे ना, फक्त वाचून काही होत नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस केली या सगळ्या प्रश्नाची तर तुम्हाला हे मार्क्स तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे. आणि हे 100% फिक्स आहे. हे 5 प्रकारचे निबंध येणार म्हणजे येणार 101% कारण की बोर्डाचा पेपर पॅटर्नच तो आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आणि तुमच्याकडे जर कमी वेळ असेल, जास्त वेळ नाही आहे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता, टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे बा, खूप कमी. 2-2 प्रश्न तरी सोडवा ना. 2-2 प्रश्न सोडवून पाहायची प्रॅक्टिस करा. जेव्हा प्रश्न तुम्ही सोडून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की हां, याचं उत्तर कसं लिहिता. पहिल्यांदा तुम्ही पाहून लिहा, दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः मनाने लिहा. म्हणजे समजलं की तुम्हाला कुठं अडचण जात आहेत, कसा निबंध लिहायचा, काय लिहायचं हे तुम्हाला समजेल. यासाठी म्हणत आहे मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. तर हे तुमचं फिक्स आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं टोटल किती 20 मार्काचे प्रश्न जे की पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला व्याकरण व लेखनामध्ये फिक्स असतात. चला पुढचे प्रश्न फिक्स सांगतो तुम्हाला. पुढच्या फिक्स प्रश्नावरती आपण जाऊया. तो म्हणजेच की विभाग क्रमांक 2 पद्य. हा मोस्ट इम्पॉर्टंट विभाग क्रमांक 2 पद्य. पद्य म्हणजेच काय? पद्य म्हणजेच होती तुमची कविता. आता पहा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो तुमच्या पूर्ण पुस्तकामध्ये मराठीच्या 12वीच्या टोटल 6 कविता तुम्हाला दिल्या आहेत. किती? 6 कविता तुम्हाला दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता हे ज्या 6 कविता दिल्या आहेत याच्यावरती पहा, समजा तुम्हाला कोणते प्रश्न येतात फिक्सवाले पहा. सगळ्यात पहिले येते तुम्हाला फिक्सवाले क्वेश्चन सांगत आहे बरं का मी. तर फिक्सवाले क्वेश्चनमध्ये पहा तुम्हाला येते ते म्हणजेच की एक मिनिट ते म्हणजेच की आ प्रश्न. आ प्रश्नामध्ये तुम्हाला काव्यपंक्तीचा अर्थ लिहा हा प्रश्न येते. आता काव्यपंक्तीचा अर्थ लिहा म्हणजे काय पहा. यामध्ये तुम्हाला तुमचे जे 6 कविता आहेत ना, त्या 6 कवितेपैकी एक कविता बोर्ड काय करेल घेणार. त्या एका कवितेमधील तुम्हाला जवळपास 4 ओळी देतील. त्या 4 ओळीचा तुम्हाला काय लिहायचा आहे? अर्थ लिहायचा आहे. अर्थ. ठीक आहे ना. अर्थ लिहायचा आहे तुम्हाला त्या 4 ओळीचा. एका कवितेमधल्या 4 ओळी देतील. त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे ना. त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. समजलं. म्हणजे 6 कवितेपैकी एक कविता फिक्स आहे, त्याच्यावरती 4 ओळी येतील, त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. आता कवितेचा अर्थ लिहा म्हणजेच काय? तुम्हाला ओळी तर दिलेल्या आहेत, पण कविता अशी नसते ना. कवितेमध्ये भरपूर गोष्टी असतात. कवितेची भाषा कोणती आहे? कविता कोणी लिहिलेली आहे? आहे ना. कवितेचा नेमका अर्थ काय? कवितेचा मेसेज काय आहे? त्यामधून काय बोध झालेला आहे कवितेचा? त्या कवितेच्या ओळी आपल्याला काय सांगतात? तर तशा पद्धतीच्या त्या ओळी डिझाइन केलेल्या असतात. पोयम म्हणजे जे कवयित्री असतील किंवा कवी असतील ज्यांनी ती कविता लिहिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. तर तुम्हाला त्याचा अर्थ उलगडून दाखवायचा असतो, सांगायचा असतो. त्यासाठी तुम्हाला हे 4 मार्क आहेत. ठीक आहे. तर पहा, हे 4 मार्कासाठी फिक्स आहे. त्यानंतर ई प्रश्न येतो. लक्षात ठेवा ई प्रश्न. एक आहे काव्यसौंदर्य आणि एक आहे रसग्रहण. 2 प्रश्न याच्यामध्ये येतात. काव्यसौंदर्य आणि रसग्रहण. लक्षात ठेवा, पहिल्यामध्ये जी कविता येणार काव्यसौंदर्य हे वेगळी असणार आहे. दुसऱ्यामध्ये जे रसग्रहणावरती कवितेच्या ओळी येणार हे वेगळे असणार आहे. ठीक आहे. आणि जे हे आवाली काव्यपंक्तीचा अर्थ सांगितला हे सुद्धा वेगळे असणार आहे. म्हणजे तिन्ही कवितेच्या ओळी वेगवेगळ्या असणार आहेत बरं का, सेम नसणार आहेत कोणतीच. ठीक आहे. तर तुम्हाला काव्यसौंदर्य असणार आहे. काव्यसौंदर्यामध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य लिहावं लागणार आणि रसग्रहणामध्ये रसग्रहण लिहावं लागणार है ना. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय? की काव्य सौंदर्य म्हणजे जी कवितेच्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या कवितेच्या ओळीचा कवयित्री कोण आहे, कवी कोण आहे, त्या कवयित्री कवीनं ते जी कविता लिहिलेली आहे त्यामधून कोणता मेसेज त्यांचा सांगण्याचा अर्थ आहे, त्याचा बोध काय होतो. त्यानंतर जी भाषा आहे कवितेची ती भाषे कशा पद्धतीची आहे है ना. त्यानंतर तुम्हाला त्या कवितेची मेन आयडिया कोणती आहे बा, ते का कविता लिहिली आहे त्याचं कारण काय, किंवा त्याचं स्पेशल फीचर काय आहेत कवितेच्या है ना. कवितेचं स्पेशल म्हणणं काय, त्या कवितेचं त्या ओळीचं म्हणणं काय, आणि म्हणून त्याला सौंदर्य कशा पद्धतीने आहे त्या कवितेला प्राप्त झालेलं आहे त्या ओळीला, हे तुम्हाला उलगडून इथं लिहायचं असते काव्य सौंदर्यामध्ये आहे ना. हे झालं 4 ते 6 ओळी तुम्हाला देतात त्याचं. ठीक आहे ना. ओके ठीक आहे. जे 6 कविता आहेत ना त्याच्यापैकी हे आ प्रश्नावली काव्य पंक्तीचा अर्थ लिहा, त्याच्यावरती एक स्पेशल दुसरे येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या ओळी येणार आहेत. आणि आता रसग्रहण हा प्रश्न आहे. रसग्रहणावरती तुम्हाला येतं आता वेगळ्या कवितेच्या ओळी 4 ओळी येणार आहेत, त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं असतं. रसग्रहणामध्ये तुम्हाला भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्य जे असेल तुम्हाला इथं लिहायचं असते रसग्रहणावरती है ना. तर तुम्हाला असं लिहावं लागणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वेगळी कविता तुम्हाला येणार आहे. तर पाहू शकता झाले हे 4 मार्क, 2 पैकी 1 लिहायचं असते काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण, आणि 4 मार्कासाठी टोटल किती 8 मार्कासाठी इथं तुम्हाला
दिलेलं आहे. ठीक आहे. 8 मार्कासाठी हे झालं. म्हणजे आपण अगोदर पाहिलं टोटल किती 20 मार्क ते पाहिले व्याकरण व लेखनामध्ये आणि 8 मार्क हे टोटल किती झाले 28 मार्कासाठी फिक्स आहे. आता फिक्स का म्हणत आहे 20 मार्कात सांगितलं, हे 8 मार्काचं फिक्स का सांगत आहे पहा. मी अगोदरच तुम्हाला पद्य विभाग सुरुवात करताना सांगितलं की टोटल 6 कविता तुम्हाला दिलेल्या आहेत याच्यामध्ये आहे ना. आता या 6 कवितेपैकी विद्यार्थी मित्रांनो आ आणि ई प्रश्नामध्ये किती, याच्यामध्ये एका कवितेमधून, यामध्ये एका कवितेमधून आणि यामध्ये एका कवितेमधून असे 3 वेगवेगळ्या कवितेमधून तुम्हाला प्रश्न येणार आहेत, लक्षात ठेवा. समजलं. म्हणजे 3 कविता येणार आहे 6 पैकी या 2 प्रश्नामध्ये, जे की तुम्हाला टोटल 4+4 8 मार्क देणार आहेत. म्हणून हे फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा फिक्स आहे, काव्यसौंदर्य फिक्स आहे, रसग्रहण फिक्स आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक कवितेचं जे 6 कविता तुम्हाला दिल्या आहेत त्या प्रत्येक कवितेचं तुम्हाला काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य आणि रसग्रहण हे 3 प्रश्न प्रत्येक कवितेच्या ओळीच्या तुम्हाला इथं प्रॅक्टिस करून जायचे आहेत. आता जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्यामध्ये तुम्हाला जर मार्क्स घ्यायचे असतील, म्हणूनच तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगत आहे, शेअर करत आहे. जर तुम्ही हे करून गेले काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य आणि रसग्रहण प्रत्येक कवितेचं 6च्या 6 कवितेचं, तर तुम्हाला इथं 4+4 हे 8 मार्क फिक्स आहेत. आणि पहा असे 2 मार्क 4 मार्क मिळूनच तुमचे इथं खूप मोठे मार्क्स तयार होतात ना. म्हणून सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत है ना. जे व्याकरणाचं सांगितलं, निबंध लेखन सांगितलं, जे आता तुम्हाला कवितेमध्ये हे सांगत आहे, हे प्रत्येक मार्क्स थोडे थोडे जुळून तुमचे खूप जास्त मार्क्स होतील. तर टोटल किती 28 मार्काचा आपण पाहिलं फिक्सवाले क्वेश्चन. ठीक आहे. आता किती राहिले, आता राहिले 12 मार्काचे जे फिक्सवाले क्वेश्चन राहतील, म्हणजे टोटल 40 मार्काचे होतील. आता 12 मार्काचे कोणते आहेत पहा. 12 मार्काचे प्रश्न मी तुम्हाला आता सांगतो, तर लक्षात ठेवा. इथं पहा, जेव्हा तुम्ही पहिल्या विभागामध्ये येता, म्हणजे तो गद्य, गद्य म्हणजेच तुमचा पाठावरती येते है ना. पेपर पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सांगितलं, एक असते स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न पाहू शकता. स्वमत अभिव्यक्ती किती मार्काला विचारलं, 4 मार्क. स्वमत अभिव्यक्ती किती मार्काला आहे, 4 मार्क. आणि एक अजून स्वमत अभिव्यक्ती आहे, पाहू शकता कवितेमध्ये. स्वमत अभिव्यक्ती किती झाले, 4 मार्क. 4 4 4 4 त्रिक 12 मार्क. 12 मार्कसाठी तुम्हाला हे स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न येतात, जे की फिक्स असतात. आता फिक्स का म्हणत आहे, आता स्वमत अभिव्यक्ती हे समजून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे, तेव्हा तुम्हाला समजेल फिक्स आहे. स्वमत अभिव्यक्ती म्हणजे स्व म्हणजे स्वतःचं, मत म्हणजे मत, स्वतःचं मत. अभिव्यक्ती म्हणजेच काय, तुम्हाला ते व्यक्त करायचं असते. तुम्हाला या प्रश्नामध्ये एक टॉपिक दिला जातो, त्या टॉपिकवरती तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं असते. आता तुम्ही जेव्हा बोर्ड पेपरला जाणार आहात, हा प्रश्न येणार आहे, तुमच्या समोर एक विद्यार्थी बसलेला आहे किंवा मागे विद्यार्थी बसलाय. जर तुम्हाला काही येतच नाही, समजा एखादा प्रश्न असते त्याचं काही येत नाही तुम्हाला उत्तर, तर तुम्ही काय करता, होऊ शकते काही म्हणजे करतात विद्यार्थी की तुम्ही समोरच्याला विचारता किंवा त्याचं पाहता तुम्ही की हे प्रश्नाचं उत्तर नेमकं काय. बट स्वमत अभिव्यक्तीमध्ये तसं नाही आहे ना. तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे. तुम्ही जे लिहाल त्याला जे पेपर चेक करणारे टीचर असतील त्याला ते मार्क्स देतील. फक्त जो टॉपिक दिलेला आहे, ते टॉपिक रिलेटेड तुम्हाला जे विचार असतील, स्वतःचं मत असेल ते मांडा. जेवढ्या ओळीमध्ये सांगितलं तेवढ्या ओळीमध्ये मांडा. 4 मार्कात दिलाय तर 4 छोटे छोटे पॅराग्राफ लिहा तुम्ही 1-1 मार्कसाठी, किंवा 2 मोठे पॅराग्राफ लिहा 2-2 मार्कसाठी. म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे त्या टॉपिकवरती. एवढं तर लक्षात ठेवा. एवढं कसं येणार तुम्हाला, प्रॅक्टिस करा तुम्ही. जे स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न तुम्हाला पास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये दिले आहेत, आता लगेच घ्या, प्रॅक्टिस करा. 5-5 प्रश्न सोडून पहा तुम्ही स्वमत अभिव्यक्तीचे, म्हणजे प्रॅक्टिसनच तुम्हाला हे येणार आहे. म्हणून हे 12 मार्क सुद्धा पूर्ण पेपरमध्ये तुमचे इथं फिक्स आहेत. म्हणजे किती झाले, आता मागचे 28 पाहिले आणि हे 12 किती झाले, 40 मार्क्स. हे 40 मार्क्स तुमचे फिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो 12वी मराठी बोर्ड पेपरमध्ये. कोणकोणते, चला रिवाइज करून सांगतो तुम्हाला थोडक्यात. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले म्हणजे हे 20 मार्क कोणते, व्याकरण व लेखनामधले. 10 मार्कसाठी हे 5 व्याकरणाचे प्रश्न आणि 10 मार्कसाठी हा निबंध लेखनाचा एक प्रश्न. हे टोटल किती झाले, 20 मार्क. ठीक आहे. त्यानंतर आपण पद्य विभागामध्ये आलो. पद्य विभागामध्ये हे 2 प्रश्न पाहिले. एक आहे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा 4 मार्कसाठी, आणि दुसरा आहे काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण, दोनपैकी एक सोडवायचा 4 मार्कसाठी. असे टोटल 8 मार्कसाठी हे प्रश्न झाले 28. त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती आताच सांगितलं 12 मार्कसाठी. तर असे टोटल किती मार्क्सचे झाले, टोटल 40 मार्काचे फिक्सवाले क्वेश्चन तुमचे झाले, जे की कमी वेळेमध्ये 80 पैकी तुमचे होऊ शकतात. जेवढा वेळ आहे ना तुमच्याकडे, त्या वेळेमध्ये तुम्ही गॅरंटीड याचा अभ्यास करू शकता आणि चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. म्हणूनच मी तुम्हाला हे सांगितलेले आहेत फिक्स क्वेश्चन, म्हणून मी तुम्हाला इथं म्हणत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगितलं आता. ओके. तर आता विद्यार्थी मित्रांनो,
हे 40 मार्काचे फिक्स झाले. मग आता बाकीचे क्वेश्चन मी फिक्स का नाही सांगितले? कारण की पहा ना, आता समजा गद्य विभाग आहे तुमचा, तर गद्य विभागामध्ये तुम्हाला काय दिलेलं असते? गद्य विभागामध्ये तुम्हाला दिलेला असतो एक पाठावरती पॅरेग्राफ दिला असतो, याच्यामध्ये सुद्धा एक पॅरेग्राफ दिला असतो. आता कोणता पॅरेग्राफ येणार आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहीत. कोणता पॅरेग्राफ फिक्स आहे हे माहिती आहे का? नाही माहीत. मग जे फिक्सच आपल्याला माहीत नाही ते मी तुम्हाला कसं फिक्स सांगू? जे फिक्स आहे तेच सांगणार ना फिक्स आहे म्हणून. तर 40 मार्काचं फिक्स आहे मी तुम्हाला ते सांगितलं. पण हे जे अदर 40 मार्काचे तुम्हाला कवितेमध्ये साहित्य प्रकार आहे, उपयोजित मराठी आहे, कवितेमध्ये आहे, गद्यमध्ये आहे तुम्हाला दिलं, तर ते फिक्स नाही आहे. ते तुम्हाला स्वतःहून तुम्हाला काय शोधून उत्तरं लिहावी लागतात, आहे ना. म्हणून हे फिक्स नाही आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता जे उतार्यामध्ये तुम्हाला येते ना आकलनकृती आकलनकृती म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तर आकलनकृती म्हणजे पहा लक्षात ठेवा, आकलनकृती म्हणजे तुम्हाला जो पॅरेग्राफ दिला असतो, उतारा दिला असतो, त्यामधून उत्तर शोधून तुम्हाला लिहावं लागतात, अशा टाईपचे कृती असतात. कशा टाईपचे? जसं की जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तर लिहा, किंवा कारणे द्या, किंवा रिकाम्या जागा भरा, किंवा अशा टाईपचे तुम्हाला जे शोधून लिहावे लागतात तुम्हाला त्या पॅरेग्राफमधून जो दिलेला असतो, अशा टाईपचे तुम्हाला त्यामध्ये प्रश्न दिलेले असतात. ठीक आहे. ओके. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक शॉर्ट सांगतो काय करायचं, एक स्ट्रॅटेजी सांगतो जे फॉलो करायची. तर पहा, आता तुमचं आणि स्ट्रॅटेजी सगळ्यासाठी असेल बरं का, मी एकच वेळ सांगतो पहा. एक तुमचा जो उतारा असेल या गद्यामध्ये असेल, किंवा तुमची कविता असेल पद्य विभागामध्ये, किंवा उपयोजित मराठीमध्ये तुम्हाला उतारा दिलेला असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, साहित्य प्रकारामध्ये, उपयोजित मराठीमध्ये तुम्हाला नाही येणार उतारा, साहित्य प्रकारामध्ये उतारा असेल, तर सगळ्यांसाठी एक मिळून स्ट्रॅटेजी सांगतो, पहा लक्षात ठेवा. जे सुद्धा कविता देतील, जे सुद्धा तुम्हाला उतारा देतील, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं तुम्हाला काम करायचं, तो उतारा एकदम वाचायचा आहे पद्धतशीर. 5 मिनिट तुम्हाला लागले तरी चालतील, पण तो उतारा तुम्हाला इथं वाचायचा आहे. ठीक आहे. आता पहा, मराठीमध्ये उतारा तुम्हाला दिला असतो, पॅरेग्राफ दिला असतो, तर तुम्हाला तो समजेलच ना. मराठीमध्ये तुम्हाला तर समजणारच आहे. इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते, पण मराठीमध्ये तर तुम्हाला समजणारच आहे ना. म्हणून 5 मिनिट एकदम पद्धतशीर द्यायची त्याला, वाचायचं, समजून घ्यायचं. 5 मिनिट इनफ आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन वाचलं तर समजणार आहे. ठीक आहे, पकडून चाला 6 ते 7 मिनिट तुम्हाला लागतील तो पॅरेग्राफ वाचण्यासाठी, बट तरी तो तुम्ही वाचा. ते 6 ते 7 मिनिट तुमचे वेस्ट नाही आहेत, ती इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. कशी? जर तुम्ही तो पॅरेग्राफ वाचला आणि त्याच्यावरती जे प्रश्न विचारतात तुम्हाला, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, काही पण असो, कारणे द्या, तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही पटकन सोडू शकता. ठीक आहे ना. पण डायरेक्टली जर तुम्ही प्रश्नाकडे गेले तर तुम्ही ते पटकन नाही सोडू शकत. कारण का? तुम्ही डायरेक्ट प्रश्नाकडे गेले, प्रश्न पाहिला, नंतर काय होणार? उत्तर शोधण्यासाठी जाणं पॅरेग्राफमध्ये चुका होतील तुमच्याच्याने. मी सांगतो चुका होतील, काही गडबड होईल आणि तुम्ही उत्तर नाही लिहू शकणार बरोबर. लिहिलं जरी तर ते चुकीचं असू शकते, म्हणजे चान्स आहेत चुकीचे होण्याचे. बट तुम्ही पॅरेग्राफ वाचून केलं, ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट कशी? जेव्हा प्रश्नाकडे याल तर काही सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणून तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे प्रश्न सोडवायचे. तर हे सगळ्यासाठी साहित्य प्रकार, पद्य, गद्यामध्ये कविता पद्यामध्ये कविता वाचायची. ठीक आहे ना. तसं पद्धतीनं जे अदर 40 मार्काचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 40+40 ची पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पहा, जसं आपण स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 3 स्ट्रॅटेजीचे पॉईंट असणार आहे. पहिला म्हणजे पेपर पॅटर्न, दुसरा म्हणजे फिक्सवाले क्वेश्चन. ठीक आहे ना. याच्यामध्ये आपण फिक्सवाले क्वेश्चन जे सांगितले ते तुम्हाला 100% करून जायचे आहेत बरं का. त्यानंतर तुम्हाला जे अदर 40 मार्कात सांगितले ते पण यामध्ये आपण कव्हर केलं फिक्समध्येच. ठीक आहे ना. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट, तो म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा. कारण की इथं बरेच जण फेल होतात टाईम मॅनेजमेंटमध्ये. का? कारण की टोटल 80 मार्काचा तुमचा पेपर आहे आणि या 80 मार्कचा पेपर 3 तासामध्ये तुम्हाला सोडवायचा असतो. तर 80 मार्काचा पेपर जो 3 तासामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे, सोपी नाही आहे. कारण की यामध्ये बरेच जण फेल होतात कशामध्ये? म्हणजे विषयामध्ये फेल नाही होत, पूर्ण पेपर लिहिण्यामध्ये फेल होतात. कारण की जेव्हा बोर्डाचा पेपर द्यायला जातात ते कोणती स्ट्रॅटेजी नसते की कसा पेपर सोडवायचा 3 तासामध्ये, कुठून सुरुवात करायची पेपर लिहिण्याची, काहीच माहीत नसते. फक्त जातात, पहिल्या विभागापासून सुरुवात करतात, शेवटपर्यंत लिहित नेतात. पेपर कंप्लीट होत नाही. पेपर झाल्यानंतर सांगतात की दादा पेपर तर कंप्लीटच नाही लिहिला, राहून गेला, टाईम नव्हता. बट मी जे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, गॅरंटीड तुम्हाला 3 तासामध्ये बोर्डच्या पेपरमध्ये त्याच्या अगोदर तुम्ही पेपर लिहून येणार, एवढी मी गॅरंटी तुमची घेतो. ठीक आहे. फक्त मी जे तुम्हाला सांगते ते फॉलो करायचं आहे. हा, होऊ शकते तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही ती वापरा. फक्त अशी असायला पाहिजे की तुम्ही पूर्ण पेपर ते सोडून याल. ठीक आहे ना. तर ते तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे. आणि पहा, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहतात म्हणजे तुम्हाला आवडत नक्की असेल ना, म्हणून तुम्ही पाहता. तर एक रिक्वेस्ट आहे, अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, लाईक करा. पहा तुमच्याकडे किती मेहनत इथं सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. लाईक करा, त्यानंतर व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जवळपास 1 मिलियन
व्ह्यूज म्हणजे एवढे विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे आपला व्हिडिओ. दरवर्षी जेवढे पाहतात त्याच्यापेक्षा खूप जास्त जणांनी पाहायला पाहिजे, त्यांना फायदा झाला पाहिजे, एवढं आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, 1 मिलियन व्ह्यूज आपले कंप्लीट झाले पाहिजे, तोपर्यंत तुम्ही शेअर करा म्हणजे करा. ठीक आहे, जोपर्यंत होत नाही कंप्लीट तोपर्यंत शेअर करत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर एवढं तुम्ही करा माझ्यासाठी. बाकी तुम्हाला सगळ्या विषयाचं तुम्हाला मिळणार आहे, मी सगळ्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला इथं देणार आहे ना. तर पहा, चला आपण पुढच्या पॉईंटकडे येऊया, ते म्हणजेच की स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे 3 तासाची. ठीक आहे, तर पहा, मी जे स्ट्रॅटेजी सांगत आहे अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पहा, तुम्हाला जेव्हा पेपर असतो, जेव्हा पेपर सोडवण्यासाठी जाणार आहे तुम्ही, आणि जेव्हा तुमच्याकडे एक उत्तरपत्रिका येणार आहे तुमची ॲन्सर शीट, तर त्या ॲन्सर शीटमध्ये विद्यार्थी काय करतात मी सांगतो. सगळे म्हणजे 99% विद्यार्थी काय करतात, की 99% विद्यार्थी काय करतात, उत्तरपत्रिका आली जवळ की सगळ्यात पहिले सुरुवात करतात, काय करतात, विभाग क्रमांक 1 टाकतात गद्य सरळ उत्तरपत्रिकेमध्ये आणि पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतात. 99% विद्यार्थी असंच करतात. ठीक आहे ना, तर तुम्हाला असं नाही करायचं, तुम्हाला सुरुवात वेगळ्या विभागापासून करावी लागणार आहे. जर तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा असेल तर तुम्हाला सुरुवात वेगळ्या विभागापासून करायची आहे, आणि तो वेगळा म्हणजे असा कोणताही विभागापासून नाही, तर सुरुवात करायची आहे तुम्हाला विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. ठीक आहे, आता बरेच जण इथं त्यांचा पॉईंट येणार, त्यांच्या मनामध्ये एक येणार, म्हणजे दरवर्षी येते, मागची 4 वर्ष झाली मी तुम्हाला हे स्ट्रॅटेजी सांगत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना जे तुम्ही विचारा, तुमचे जे सिनियर वगैरे असतील, आपल्या चॅनलचं नाव त्यांना सांगा, ते सांगतील तुम्हाला की हा जी स्ट्रॅटेजी यूज केली होती, सांगितली होती. 4 वर्ष झाले हे सेम स्ट्रॅटेजी सांगत आहे आणि फॉलो करत आहेत विद्यार्थी. आता पण तेच सांगणार आहे तुम्हाला 5व्या वर्षी. ठीक आहे ना, तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे व्याकरण व लेखन विभागामध्ये. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रश्न पडला, नक्कीच पडला असेल, त्याचं उत्तर मी देतो. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आपण कोणत्याही विभागापासून सुरुवात करू शकतो का, तर याचं उत्तर आहे यस. तुम्ही कोणत्याही विभागापासून सुरुवात करू शकता, असा कोणता नियम नाही की पहिल्याच विभागापासून सुरुवात करा. ठीक आहे, दुसरा प्रश्न, मग आपले मार्क्स कट होतील का आपण जर वेगळ्या विभागापासून सुरुवात केली तर? नाही, तुमचे मार्क्स इथं नाही कट होणार. का नाही कट होणार, कारण की जर तुम्ही एकदम पद्धतशीर पहिल्या पाना जे असेल सुरुवात करता, तर तुम्ही पद्धतशीर टाकलं विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन, तुम्ही प्रश्न पण बरोबर टाकला, प्रश्न. ठीक आहे, त्यामध्ये पहिला प्रश्न टाकला वाक्य रूपांतर, त्याचं उत्तर लिहिलं. दुसरा प्रश्न टाकला समास, त्याचं उत्तर लिहिलं. तिसरं टाकलं प्रयोग, त्याचं उत्तर लिहिलं. तुमचे मार्क्स काऊन कट होतील? नाही कट होणार तुमचे मार्क्स, मी 100% सांगतो, तुम्ही असंच करा. ठीक आहे ना, तर तुम्हाला असं करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं, मार्क्स तुमचे नाही कट होणार. तुम्ही कितीही रिसर्च करा, कोणालाही विचारा, तुम्हाला कोणी काही सांगेल, बट मी सांगतो, माझी अनुभव तुम्हाला सांगत आहे, तर तुमचे मार्क्स नाही कट होणार. आणि मी ते स्वतः पण यूज केलं आहे ना, म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे, 10वी मध्ये असो किंवा 12वी मध्ये असो, मी यूज केलेलं आहे म्हणून सांगत आहे तुम्हाला, है ना. तर पहा, तर असं तुम्हाला सुरुवात करायची. आता इथूनच का सुरुवात करायची याचं पण कारण पाहिजे ना, तर कारण सांगतो सगळ्यात पहिलं. तर पहा, 12वी मराठी किंवा कोणताही पेपर असो, तर तुमची सायकॉलॉजी इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण पेपर सोडवायचा असतो, तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी पाहिजे, है ना. 80 मार्काचा पेपर सोडवण्याआधी तर स्ट्रॅटेजी कशी म्हणजे वर्क करणार आहे, जेव्हा तुमची इथं सायकॉलॉजी सही असणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणार आहे, तेव्हा तुम्ही 3 तासामध्ये पूर्ण 80 मार्काचा पेपर लिहू शकता. तर मग सायकॉलॉजीवरून तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी 80 मार्काचा पेपर लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर कॉन्फिडन्स कसा वाढतो, तर पहा, जेव्हा तुम्ही व्याकरण व लेखन या विभागापासून सुरुवात करता, ठीक आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाचे 5 प्रश्न आणि निबंध लेखन दुसरा प्रश्न असं 20 मार्काचे 2 प्रश्न दिलेले असतात. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं फिक्स आहे. आता हे क्वेश्चन फिक्स आहेत म्हणजे तुम्हाला पेपर येण्याच्या अगोदरच माहित आहे, क्वेश्चन पेपर तुमच्या जवळ येण्याच्या अगोदरच माहित आहे की हे प्रश्न फिक्स आहेत, आणि तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करून गेले, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्यामधले जे प्रश्न येतील ते सोडवू शकाल ना, है ना. तर तुम्ही ते सोडू शकता. तुम्हाला माहिती आहे की हा व्याकरणाचे 5 प्रश्न, वाक्य रूपांतर, समास, अलंकार, प्रयोग आणि वाक्प्रचार हे फिक्स आहेत, तर तुम्ही सोडू शकता. त्यानंतर निबंध लेखन तुम्हाला माहिती आहे फिक्स आहे, तुम्ही ते सोडू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला फिक्स क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, म्हणून या विभागापासून तुम्हाला सुरुवात करायची, हेच एक कारण आहे, बाकी दुसरं कोणतंच कारण नाहीये. ठीक आहे ना. आणि हे जेव्हा तुम्ही सुरुवात करता, पहा, तुम्हाला 3 तासाचा पेपर आहे, जेव्हा तुम्ही हे 5 प्रश्न आणि हे निबंध लेखनाचा प्रश्न, मी तुम्हाला सांगतो, अर्धा तास पण तुमच्याकडे भरपूर झाला. ठीक आहे ना, अर्धा तास पण भरपूर झाला. याच्या अगोदर सुद्धा काही विद्यार्थी हे 2 प्रश्न सोडवू शकतात, जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करून गेले तर. ठीक आहे, आपण पकडा 30 मिनिट, अर्धा तास तुम्ही द्याल या विभागाला. ठीक आहे ना,
जर तुम्ही अर्ध्या तासामध्ये 20 मार्काच्या प्रश्नाचा हा विभाग एक सोडवला, तर विचार करा तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स येणार आहे पेपर सोडवताना. का? कारण की जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जर अर्ध्या तासाच्या अंदर एक विभाग सोडवला, पूर्ण विभाग 5 प्रकारचे विभाग येतात, त्याच्यापैकी एक विभाग तुम्ही सोडवला, माइंडमध्ये एक कॉन्फिडन्स येतो तुमच्या की बॅकमध्ये एक कॉन्फिडन्स राहतो की आपण एक विभाग सोडवला. जेव्हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे येते ना, तेव्हा विभाग क्रमांक 5 सोडवल्यानंतर तुम्हाला पुढचा विभाग सोडवायचा आहे, तो म्हणजेच की विभाग क्रमांक 1 गद्य. पॅरेग्राफचा जो असतो ना, पाठ येतात तुम्हाला, उतारे येतात, तर त्याच्यामधून तुम्हाला दुसरा विभाग आता सोडवायचा आहे. म्हणजे पहिले तो सोडवायचा 5वा, त्यानंतर 2 नंबरला हा विभाग सोडवायचा. पद्धतशीर पहिल्या पेजवरती नाव टाकायचं, विभाग 1 गद्य, ठीक आहे ना, असं. त्यानंतर प्रश्नाचा क्रमांक बरोबर टाकायचा, ठीक आहे. तर तुम्हाला हा विभाग नंतर सोडवायचा आहे, ठीक आहे. आता जेव्हा तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, कॉन्फिडन्स असल्यानंतर तुम्ही जो उतारा दिला असेल तो पद्धतशीर वाचाल, पद्धतशीर समजून घ्याल आणि त्याच्यावरती जे प्रश्न आहेत दिले ते शोधून तुम्ही लिहाल, आहे ना. हा कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना, कॉन्फिडन्स असला म्हणजे तुमची स्पीड वाढणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची स्पीड वाढणार आहे, ओके. कॉन्फिडन्स म्हणजे तुमची स्पीड वाढणार आहे. जेव्हा स्पीड वाढणार आहे लिहिण्याची, ऑटोमॅटिक उत्तरंसुद्धा तुमची बरोबर येणार आहेत, ठीक आहे ना. कारण की स्पीड का वाढणार आहे, कॉन्फिडन्स का वाढणार आहे, कारण की तुमच्या बॅक माइंडमध्ये तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आपण एक विभाग सोडवलेला आहे चांगला, विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन, ठीक आहे ना. तर म्हणून तुम्हाला असं करायचं आहे आणि तुमची स्पीड वाढणार आहे, तुमचा कॉन्फिडन्समुळे वाढणार आहे, ठीक आहे. तर असं तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला विभाग क्रमांक 1 पासून का नाही सांगितलं सुरुवात करायला, याचं पण कारण सांगतो. तर पहा, आता समजा तुम्ही पेपर आला, क्वेश्चन पेपर, आणि उत्तरपत्रिकेमध्ये पहिल्या विभागापासून सुरुवात केली, ठीक आहे. तुमचा पॅरेग्राफ आला, तो तुम्ही वाचला. वाचल्यानंतर तुम्हाला आकलनकृतीचे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय कराल, तुम्ही वाचाल, ते तुम्ही समजून घ्याल. उतार्यामधून तुम्ही 5 ते 6 मिनिटं तुम्हाला वाचायला लागले उतारे, ओके. असे 3 उतारे तुम्हाला दिलेले आहेत. 5 ते 6 मिनिट पकडून चाला, म्हणजे सायंत्रिक 18, जवळपास 18 ते 20 मिनिट तुम्हाला 3 उतारे वाचण्यासाठी लागणार. अजून बाकीचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्हाला टाईम लागणार. का? प्रश्न सोडवण्यामध्ये का टाईम लागणार? आता आकलनकृती म्हणजे सिंपल आहे, सोपी असतात, बट टाईम कन्झ्युमिंग जास्त प्रश्न असतात. का? कारण की हे कृतीपत्रिकेचा फॉर्मॅट आहे मराठीचा पेपर. म्हणजे पाहू शकता ना, तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न दिलेले असतात, असे डायग्राम, पाय चार्ट सारखे तुम्हाला दिलेले असतात ना, ओके. तर हे कृतीपत्रिके आहे तुमची, म्हणून सोपे प्रश्न जरी असले तर टाईम कन्झ्युमिंग असतात, है ना. हे यासाठीच तुम्हाला दिली आहे ना कृतीपत्रिका, की जे पेपर आहेत, जे काढणारे आहेत बोर्ड, त्यांना तुम्हाला तुमची चेक करायची माइंडसेट, की विद्यार्थी कशा पद्धतीनं पेपर सोडवतो 3 तासामध्ये. तर आपण आपला माइंडसेट यूज करून व्याकरण व लेखन विभागापासून सुरुवात करायची ना. याच्यामध्ये टाईम जास्त जातो, तुम्ही सोडवू शकता पण टाईम जास्त जातो. पण व्याकरण व लेखन विभाग तुम्ही कंप्लीट केला, त्यानंतर तुमच्याकडे अशा टाईपचे जरी प्रश्न असले, हे डायग्रामवाले, तर तुमच्याकडे स्पीड असणार आहे, कॉन्फिडन्स असल्यामुळे स्पीड असणार आहे, त्यानंतर तुम्ही फास्ट सोडू शकता. पण पहिलेच जर तुम्ही हे विभाग क्रमांक 1 गद्यापासून सुरुवात केली आणि अशा टाईपच्या प्रश्नामध्ये जास्त टाईम दिला तुम्ही, तर तुमच्याकडे बॅक माइंडमध्ये काय येणार, अरे याला खूप टाईम लागत आहे, आता पुढचे प्रश्न आपण कसे सोडू. म्हणजे तुम्हाला मागचा विचार नाही आहे ना, पुढे येणार की आपण आता पुढचे प्रश्न कसं सोडू. तर तुमचा कॉन्फिडन्स इथं लो होणार आहे. जर कॉन्फिडन्स लो झाला म्हणजे पेपर लिहिण्याची स्पीड कमी झाली, पेपर लिहिण्याची स्पीड कमी झाली म्हणजे पूर्ण पेपर तुम्ही इथं नाही सोडू शकत. तर हेच असे कारणं आहेत ज्यामुळे मी तुम्हाला सांगितलं 5व्या विभागापासून तुम्ही इथं सुरुवात करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला, बाकी कोणती स्ट्रॅटेजी नाही आहे. अशा टाईपने तुम्ही गेले तर सगळे पेपर, म्हणजे मराठीचा पेपर तुम्ही चांगलं सोडू शकता. गद्य विभाग झाला, त्यानंतर तुम्ही पद्य विभागामध्ये या. पद्य विभागामध्ये सुद्धा तुम्हाला आकलन कृती म्हणजेच तेच शोधून तुम्हाला लिहावं लागतात कृतीपत्रिकेनुसार, आहे ना. त्यानंतर तुम्हाला कथा दिल्या आहे, साहित्य प्रकार, आणि त्यानंतर उपयोजित मराठी, शेवटी उपयोजित मराठी लिहायचं. तर अशा पद्धतीनं तुम्ही गेले तर मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला इथं 100% पूर्ण पेपर तुम्ही लिहून याल आणि चांगला पेपर तुम्ही इथं लिहून याल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण 12वी मराठीचा पूर्ण पेपरचं पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न आहे, कसं तुम्हाला फिक्सवाले क्वेश्चन्स आहेत आणि कसं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत 12वी मराठी बोर्ड पेपरसाठी ज्या रिक्वायर्ड इथं आहेत, ओके. आता अजून एक रिक्वेस्ट करतो, अजून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला नसेल आतापर्यंत, व्हिडिओ पाहता म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला समजत आहे, अजून सुद्धा शेअर केला असेल शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. अजून पुढचे व्हिडिओ तुम्हाला इथं येणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा जेणेकरून पुढच्या पेपरचा तुम्हाला इथं फायदा होणार आहे, ठीक आहे. कॉमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, ओके. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. काही डाऊट असेल मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. थँक्यू.